नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ सोबत। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वसमत या ठिकाणी चमन गार्डन बघण्यासाठी। पाठीमागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भव्य दिव्य असा पुतळा आहे आणि आपण चमन गार्डन पाहण्यासाठी या ठिकाणाहून सुरुवात करणार आहोत। चमन गार्डनच्या समोरच या ठिकाणी बघू शकता शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारे आहे। ह्या व्लॉग मध्ये पूर्णपणे तुम्हाला चमन गार्डन बघायला मिळणार आहे। हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा, व्लॉग बघा। वसमतचं आपलं चमन गार्डन, फेमस असं गार्डन आपण बघणार आहोत या व्हिडिओ मध्ये। गार्डन पाहू शकता आपण कशा प्रकारे हिरो आहे। कंटिन्यू चालत आपण समोर आलेलो आहोत आणि या सेक्शन मध्ये आपल्याला इथे चालायला झाडं वगैरे आहेत। अतिशय निसर्गरम्य वातावरण असं आहे, झाडं आहेत बरेच आणि झाडं असल्यामुळे आपल्याला बघायचं काम नाही, चांगला ऑक्सिजन भेटते आपल्याला शरीराला। झाडं आहेत, चला समोर बघूयात आपण। भाऊच्या चॅनलला, नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करून टाका। तर मित्रांनो, या ठिकाणी पाण्यासाठी हे हौद हे कशाला केलाय काय माहित नाही। सुमित सर, कशाला केलाय? जनावर आला ना बहुतेक जनावरांसाठीच आहे। तर पाणी याच्यात हे थोडंफार खराब झालेलं आहे, त्याला का चांगलं केलेलं नाही। तिकडे जाऊयात आपण सेक्शन तो बघण्यासाठी। चला लगेच जाऊ, असं डायरेक्ट एडा मारता ते मग है ना। तर आता इकून आल्याच्या नंतर आपण इकून आलो, सहज आता इकडे जात आहोत। ह्या पाण्याच्या हौदाच्या बाजूला जात आहोत आपण। इकडे थोडं वरती जागा आहे आणि बऱ्यापैकी आपल्याला बघण्यासाठी पूर्ण गार्डन जे आहे बघू शकता, अशा प्रकारचं ठिकाण आहे। प्रॉपर पायऱ्या आहेत आपल्याला टाकीच्या इकडेच। आपण वर जाऊयात आता, चला। बघू शकता गाईज, या ठिकाणी वरती जागा आहे आणि पाठीमागे गार्डन सगळं। या की सुमेध सरोवरी तुला
तर काय पाहू शकता आपण की एकदम असं सुंदररित्या वातावरण इकडं आहे. गार्डनला यायचं असलं तर येऊ शकता, फिरायचं असलं तर फिरू शकता. बाकी आमचं काय म्हणणं नाही, आम्ही तर मस्त फिरत आहे. पाहू शकता अशा प्रकारे प्रदीप सरची गाण ठेसलेली आहे. घसरगुंडी बघू शकता मित्रांनो. सुमेध सर ह्या ठिकाणी आलेलो आहोत आपण. तर हे मित्रांनो बघू शकता विहीर आहे ही कोयडी विहीर, म्हणजे जास्त खोल केलेलं नाही. बरीच आहे ना. नाही बरोबर आहे, कारण इथं लहान लेकरं वगैरे जात असतात. लहान लेकरं जातात त्यामुळे जास्त खोल केलं नाही विहीर. बघू शकता तुम्ही. आणि हा नॅचरल प्रकारे तयार केलेला पूल, लाकडी पूल आहे बघू शकता या ठिकाणी. तुम्हाला वाटेल की एकदम भारी. आणि दोन्हीकडून विहिरी आहेत. इकडून एक विहीर. मित्रांनो आपण आता या गार्डन मध्ये आलेलो आहोत लाकडी पुलाजवळ. वरती जाऊन बघूयात आपण या विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे. किती खोल आहे विहीर बघूयात आपण. चला सुमेश सर आपल्याला विहीर किती खोल आहे दाखवा आधी. आधी इकून दाखवा विहीर किती खोल आहे. गोष्ट सांगायची, कोणी भिवू नका, काय गरज नाही भिण्याची. आपली खोल विहीर आहे त्यामुळे. तर मित्रांनो खूप अशी खोल विहीर आहे बघू शकता समोर तुम्ही. बंद करून घ्या आता. 1 2 भेणार आहेत सगळे. पाहू शकता इतकी खोल विहीर आहे, इतकी खोल विहीर आहे. पडले तर यामध्ये काहीच होणार नाही. मित्रांनो चला आपण आता विहीर बघितलेली आहे दोन्ही पण. भरपूर अशा खोल विहिरी आहेत दोन्ही पण. आणि या पुलाच्या वरून जाऊन तुम्हाला दाखवणार आहे प्रॉपर मध्ये मी सगळं. चला वर आलेलो आहोत आपण आता या पुलाच्या वाईड अँगल मध्ये. तुम्ही बघू शकता हा पूल सगळा. दोन्ही साईडनं विहिरी आहेत ह्या पुलाच्या. हे बघू शकता इकडून एक विहीर आहे आणि इकडून पण एक विहीर आहे. हा लाकडी पूल जबरदस्त असा 2 विहिरीच्या वरून लावलेला आहे. आणि 2 विहिरी बघू शकता आपण. तिच्यामध्ये का कमळं नाहीत.
चलो पूर्ण गार्डन बघून झालेलं आहे. बाकी कमळ टांगता बघलेले त्याच्यामध्ये ना कमळं होते ना काय विषय नव्हता, बट प्रयत्न चालू होते तिथे कमळं वगैरे आणायचे. आणि त्या अशा खोल विहिरी बघायच्या असतील तर वसमतला या नक्कीच. बाकीच्या प्रदीप जर सांगतील तुम्हाला. चला गाईज, हा गार्डन पूर्ण बघून झालेला आहे. जवळपास थोडंफार बघायचं राहिलं आहे समोर आपलं, तिकडे बघूयात आपण लवकरात लवकर. या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी ह्या चिमण्या बघायला मिळतात आपल्याला. काय बदक म्हणतात ना याला सुमित सर? बहुतेक त्याला चोच नाही त्याच्यामुळे आपण त्याला कावळा पण म्हणू शकतो. हा कावळा. चला प्रॉपर झालेलं आहे. आता या ठिकाणी समोर एक ते बघायचं राहिलेलं आहे आपलं. एकदम मोठं पोट असे झाड आहे. हां, जवळपास अंधार पडलेला आहे या ठिकाणी. आता लवकरच निघणार आहोत. किती वाजले तर? सध्या 8 वाजलेले आहेत. 8 वाजले आहेत आता. 5:30. चला चला निघायला लागणार बरं आपल्याला लवकर. समोर आलेलो आहोत आपण. हे बघू शकता या ठिकाणी विहीर आहे. विहीर नाही, काय म्हणतात त्याला सर? जलकुंड, फाउंटेन. हां, आणि इथलं एकदम स्वच्छ पाणी आहे जे की तुम्हाला पिण्याचे युक्त आहे. हां. बघू शकता आपण एकदम असं सुमित सर आपले natural color आहे याचा. सबस्क्राईब आपले जेन्युइन आहे, तो काही बोल नका. तर बघू शकता पाणी आहे इथे. चला बघून झालं आहे सगळं गार्डन. इकडून निघूयात आपण आता. प्रॉपर गार्डन बघून झालं गाईज. मोठा, खूप मोठा आहे या ठिकाणी. परिसर हा भला मोठा आहे. भाऊचा ब्लॉग नवीन आलेला आहे, पहिलाच येणारे ब्लॉग. चॅनलचं नाव काय? मराठी पोएट म्हणून चॅनल आहे. मराठी पोएट म्हणून चॅनलचं नाव आहे. पूर्ण चॅनलला सबस्क्राईब करून टाका. हा ब्लॉग कसा वाटला, हे गार्डन कसं वाटलं चमन गार्डन, पूर्णपणे ब्लॉगमध्ये कमेंट करून नक्की कळवा आम्हाला. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओसोबत मित्रांनो. सुमित सर बोला. बाकी मी होतो तर तुम्ही सांगा की माझं कसं वाटलं, काही नाही. आणि माझे पण बाकी काही. हां.